वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भीमातांडा परिसरात घडली। 4 वर्षीय मुलीनं चॉकलेट मागितल्यानं व्यसनाधीन वडिलांनी मुलीची हत्या केली आहे। रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड यानं साडीनं स्वतःच्या 4 वर्षाच्या मुलीचा गळा ओढून हत्या केली आहे। आरुषी बालाजी राठोड ही 4 वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत या आरोपीनं साडीचा फास काही सोडला नव्हता। आरुषीची आई वर्षा ही घरी आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार लक्षात आला। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली आहे आणि तपासांती हा गुन्हा बालाजीनंच केल्याचं उघड झालंय। उदगीर ग्रामीण पोलिसांचं पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात असतानाच त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे। सध्या पोलीस पुढचा तपास करतायत। आरोपी बालाजी राठोड हा व्यसनाच्या आहारी गेलाय असा आरोप या मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे। मग रात्रीच्याला पण कशाला पुरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठून बघत होतो 2-3दा रात्रीच्याला। बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं, रात्री पण थोडा होत बोललं मला क्रॉस। मी म्हणलं लेकराला सोड त्याच्या मायकडे म्हणून। मग त्यानं म्हणलं मी सोडणार नाही, मी फारकत देणार असं तसं म्हणलं। फारकत दिलास तरी लेकराला राहू दे, लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी। म्हणलं की तू नाही दिलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं। तर मग ऐकलं नाही, तसं गेलं त्यानं सकाळी उदगीरला आलं। उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं, मग आई नव्हती घरी। लेकराला घेऊन बाजूचे बघितले, लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिला। त्या नवऱ्याने माझ्या मुलीला मारून टाकलं, त्याला फाशीची सजा द्या, दुसरं काय नाही। माझी एवढीच इच्छा आहे, त्याला ठेवू नका माग, त्याला फाशीची सजा द्या। माझ्या लेकरूला ठेवलं नाही, त्याला फाशीची सजा द्यावा।